आप नेते मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा। सीबीआय आणि ईडी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। 18 महिन्यानंतर सिसोदिया जेलमधून बाहेर येणार। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांची लोकसभेत मागणी। रत्नागिरी आणि चिपी विमानतळाच्या विकासाचा मुद्दाही मांडला। केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, तर नाट्यगृह उभारणीसाठी निधी देऊ असंही आश्वासन। आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा। शिवनेरीवरून यात्रेला सुरुवात, तर लेणाद्रीमध्ये पहिली आणि भोसरीमध्ये शेवटची सभा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस। यात्रा आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात। उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात। भगवा सप्ताह निमित्त ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्याचं आयोजन। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली। दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी आता 12 ऑगस्टला। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातला मुख्य आरोपी भावेश भिंडेला दणका। एफआयआर रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली। मुंबई अहमदाबाद मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत चालवण्याची पश्चिम रेल्वेची तयारी। प्रवाशांच्या वाढत्या मागणीनंतर निर्णय। नवी मुंबईकरांना मालमत्ता कर माफी मिळणार। 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याचा निर्णय। पुण्यात बर्निंग बसचा थरार। बसचा टायर फुटला, गाडीनं घेतला पेट। पुणे सोलापूर महामार्गावरील घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। विद्यार्थ्यांची स्कूल बसमध्ये कोंबून वाहतूक। अमरावतीच्या चांदूर बाजारमधील धक्कादायक घटना। वाहतूक शाखा परिवहन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याची चर्चा। अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका। फळबागांना संततधार पावसामुळे गळती, प्रचंड नुकसान।